नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासावर जाणार आहोत जिथे भूगोलाची पुस्तकं खऱ्या अर्थाने जिवंत होत आहेत. जरा कल्पना करा, पहाटेची वेळ आहे, नळदुर्गच्या बस स्टँडवर काही विद्यार्थी जमलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्यासारखा आहे. का? कारण ही त्यांच्या आयुष्यातली पहिली मोठी फील्ड ट्रिप आहे. आणि त्यांच्या शिक्षिकेने त्यांना काय सांगितलंय माहितीये? हा फक्त प्रवास नाहीये, तर तुम्ही भूगोल तुमच्या डोळ्यांनी शिकणार आहात. म्हणजे बघा, ही सहल फक्त फिरण्यासाठी नव्हतीच मुळी, तर प्रत्येक किलोमीटरवर भूगोलाचा एक नवीन धडा अनुभवायचा होता. चला तर मग आपणही त्यांच्यासोबत हा अद्भुत प्रवास अनुभवूया. तर प्रवास सुरू झालाय. बस धावतेय, नळदुर्ग मागे पडतंय आणि सगळी मुलं खिडकीतून बाहेर बघतायत. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आहे, एक कुतूहल आहे. कारण त्यांना माहितीये, हा प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या जमिनीचा, इथल्या भूगोलाचा एक अनोखा पट उलगडणार आहे. आणि तयारी तर बघा, अगदी चोख, वही, नकाशा, दुर्बीण, कॅमेरा सगळं काही सोबत आहे. कारण प्रत्येक वस्तू त्यांना या प्रवासात जे काही दिसेल ते टिपून घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी मदत करणार होती. म्हणजे ही फक्त एक सहल नव्हती, तर जणू काही एक छोटीशी संशोधन मोहीमच होती, बाई का. ओके, तर प्रवासाचा पहिला टप्पा सुरू झालाय. बसने नळदुर्ग सोडलं आणि आजूबाजूचा परिसर हळूहळू बदलू लागला. आता त्यांच्यासमोर एक असा प्रदेश येतोय ज्याचं वर्णन त्यांनी फक्त पुस्तकात वाचलं होतं. एक शुष्क, कमी पावसाचा प्रदेश. आता बघा, खिडकीबाहेर जे दिसते ना, ते अगदी पुस्तकातल्या चित्रासारखं आहे. हा आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. इथे पाऊस कमी, त्यामुळे झाडझुडपंही विरळ आणि घरही बघा, धाब्याची, मातीची. हा एक प्रकारे आपला बेसलाईन पॉइंट आहे. इथून पुढे काय काय बदल होतात ते आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसणार आहेत. तेवढ्यात एका विद्यार्थ्याचं लक्ष रस्त्याच्या कडेला लागलेल्या दुकानांकडे आणि पेट्रोल पंपांकडे जातं आणि तो विचारतो, मॅडम, हे सगळं एका लाईनमध्येच का आहे? आणि बस शिक्षिकेला संधीच मिळाली. त्यांनी लगेच एक नवीन संकल्पना शिकवली, रेषाकृती वस्ती. यातून काय कळतं? भूगोल फक्त डोंगर, दऱ्या आणि नद्यांपुरता नसतो. तो आपल्या आजूबाजूला आपण जसं राहतो त्यातही दडलेला असतो. आणि मग प्रवासात एक असा टप्पा येतो जिथे सगळ्यांच्या सगळं चित्रच पालटून जातं. तो कोरडा अशुष्क प्रदेश कुठल्या कुठे नाहीसा होतो आणि त्याची जागा घेते हिरवीगार शेती. या जादूमागचं कारण काय असेल बरं? फक्त एकच गोष्ट, पाणी. हा फरक तर बघा किती मोठा आहे. एका बाजूला आहे नळदुर्ग जवळचा कोरडभाऊ भाग, जिथे मूग, उडदासारखी कडधान्य घेतली जातात. आणि दुसऱ्या बाजूला सोलापूर जवळचा भाग, जिथे नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार उसाची शेतं पसरलेली आहेत. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, पाणी. पाणी एखाद्या प्रदेशाची केवळ शेतीच नाही, तर तिथली अर्थव्यवस्था आणि लोकांची जीवनशैलीसुद्धा पूर्णपणे बदलून टाकू शकतं. हे पाहून सावित्री नावाच्या विद्यार्थिनीच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडतात, मॅडम, इकडे तर सगळीकडे ऊसच आहे. तिच्या या एका वाक्यातच सगळं काही आलंय. पण हा बदल इतका अचानक कसा झाला? याचं उत्तर आहे जवळच असलेलं उजनी धरण आणि त्याचे कालवे. या धरणाने खरं तर या संपूर्ण भागाचं नशीबच बदलून टाकलंय. म्हणजे बघा, उजनी धरण फक्त शेतीला पाणी पुरवठा करत नाही, तर ते पिण्याचं पाणी पुरवठा करतं, वीज निर्माण करतं आणि इथे तर मासेमारीचा उद्योगही चालतो. एकाच प्रकल्पाचे किती वेगवेगळे फायदे आहेत. नकाशावर दिसणाऱ्या त्या धरणाच्या निळ्या रेषा प्रत्यक्षात लोकांच्या आयुष्यात किती रंग भरतात हे त्या मुलांना आज पहिल्यांदाच कळत होतं. बरं, आता बस पठारी प्रदेश सोडून डोंगराच्या दिशेने निघालीये. सिंहगडाची चढण सुरू झालीये आणि इथून पुढे तर हवामान, वनस्पती, जमिनीची उंची सगळंच अगदी नाट्यमयरित्या बदलणार आहे. आणि तो अनुभव काय असेल विचार करा. पठारावरची ती गरम हवा मागे पडली आणि आता थंडगार वारा अंगाला झोंबतोय. हलक्या पावसाच्या सरी बरसतायत आणि ढग तर इतके खाली आलेत की जणू हाताला लागतील. अशा वातावरणात गरमागरम भाजलेले शेंगदाणे आणि थंडगार ताकदह्याची चव घेताना असं वाटत होतं की जणू निसर्ग स्वतःच त्यांचं स्वागत करतोय. आणि मग येतो तो क्षण ज्यासाठी ही सगळी धडपड होती. राहुल नावाचा एक विद्यार्थी तिथला एक खडक बघून एकदम ओरडतोच, मॅडम, हा तर बेसॉल्ट खडक आहे. आपण 6वीत शिकलो होतो याबद्दल. हाच तो आहा मोमेंट असतो, नाही का, जेव्हा पुस्तकातलं ज्ञान आणि बाहेरचं जग यांची सांगड घातली जाते. आणि राहुलचं निरीक्षण अगदी अचूक होतं. आपलं जे दख्खनचं पठार आहे ते याच बेसाल्ट खडकापासून बनलेलं आहे. पुस्तकातली एक कोरडी व्याख्या आज त्याच्यासाठी एक जिवंत, स्पर्श करता येण्यासारखा अनुभव बनली होती. आतापर्यंतच्या प्रवासाचं सार आपल्याला या एका चार्टमध्ये दिसतं. बघा, नळदुर्गात पाऊस कमी, म्हणून तिथे कडधान्य.
सोलापुरात पाऊस कमी असूनही सिंचनामुळे ऊस आणि सिंहगडावर तर पाऊसच पाऊस, त्यामुळे तिथे भात शेती. म्हणजे पाऊस आणि पिकं यांचं नातं किती थेट आणि किती घट्ट आहे हे यातून अगदी सहज समजतं. सिंहगड पाहिल्यानंतर आता प्रवास शेवटच्या टप्प्याकडे वळलाय, समुद्राच्या दिशेने. बस आता पश्चिम घाटाचा तीव्र उतार उतरू लागलीये आणि पुन्हा एकदा हवामानात बदल जाणवू लागलाय. तेवढ्यात नजमा म्हणते, मॅडम, हवा एकदम गरम आणि चिकट वाटतेय. तिचं हे एक वाक्य म्हणजे का मोठ्या बदलाची सूचना होती. हवेतला दमटपणा वाढत होता. यावर शिक्षिका फक्त हसून म्हणाल्या, अगं, समुद्र जवळ आला की हवा अशीच असते. आणि अखेर प्रतीक्षा संपली. बस येऊन थांबलीये अलिबागला. पण इथे फक्त अथांग समुद्र नव्हता, तर इतिहासाचे आणि भूगोलाचे काही नवीन धडेसुद्धा त्यांची वाट बघत होते. पहिल्यांदाच समुद्र पाहणाऱ्या अबिराच्या तोंडून शब्द फुटतात, बापरे, केवढं मोठं पाणी आहे हे, आणि याचा आवाज पण किती वेगळा आहे. तिचे हे शब्द म्हणजे खरं तर त्या सगळ्या मुलांच्या मनातल्या भावना होत्या. समुद्राची ती विशालता, तो धीरगंभीर आवाज, तो अनुभव खरंच शब्दांच्या पलीकडचा होता. इथे त्यांनी पुस्तकात वाचलेल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात पाहिल्या, जसं की पुळण म्हणजे आपण ज्याला बीच म्हणतो, तो वाळूचा सुंदर किनारा. मग त्यांनी पाहिला तरंगघर्षित मंच म्हणजे लाटांच्या मारामुळे तयार झालेला खडकाळ भाग. इतकंच नाही तर लाटांनी खडकात कोरलेल्या सागरी गुहासुद्धा त्यांनी पाहिल्या. आणि सगळ्यात भारी म्हणजे भरती ओहोटीचं गणित समजून घेत समुद्राच्या मधोमध उभ्या असलेल्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यालाही भेट दिली. पुस्तकातले शब्द आता डोळ्यांसमोर उभे होते. 2 दिवसांचा हा प्रवास आता संपला होता. पण त्यांच्या वहीतल्या नोंदी आणि मनात साठवलेला तो जिवंत भूगोल, तो मात्र आयुष्यभरासाठी त्यांच्यासोबत राहणार होता. भूगोलाच्या संकल्पना आता त्यांच्यासाठी पुस्तकातले निर्जीव शब्द नव्हते, तर त्या जिवंत आठवणी आणि अनुभव बनल्या होत्या. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. पुस्तकात वाचलेली अशी कोणती संकल्पना आहे जी प्रत्यक्षात अनुभवल्यावर तिचा खरा अर्थ आपल्याला समजला? विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?